नमस्कार. मी वर्षा पालशेतकर. अक्षरधन समूहाची मी वाचक आहे आणि अक्षरधन समूहामधल्या लेखिका स्वप्नामयी यांची तिळगुळ लाडू ही कथा मी आपल्यापुढे सादर करत आहे. तिच्या आवडणाऱ्या छोट्याशा डबीत तिने छोटासा तिळगुळाचा लाडू बसवला आणि डबीवर एक चिठ्ठी सरकवली आणि त्याच्या टिफिनसोबत ती बॅगमध्ये सरकवली. आठवड्यापासून किरकोळ गोष्टीवरून झालेला अबोला अजून सुरूच होता. तो न बोलताच नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यापूर्वी तिची टू व्हीलर पुसून निघाला. जाताना टाटा बाय बाय नाही की डोळ्याने आतपर्यंत सुखावणारं ते प्रेमळ बघणंही नाही. आज संक्रांत हे तर त्याच्या लक्षातही नव्हतं. ऑफिसात केल्यावर मित्र म्हणाला, आज जरा मदत हवी रे तुझी. बायकोला आज साडी घ्यावी म्हणतोय संक्रांतीच्या निमित्ताने. सरप्राईज. तेवढीच संक्रांत गोड नाही का? जरा चॉईसला येशील का प्लीज? आज संक्रांत? त्याने एकदम स्वतःलाच प्रश्न विचारला. या आठवड्यात तिच्याशी काही संवादच नसल्यामुळे काहीच लक्षात नाही आपल्या. मित्राने परत हात लावून विचारलं, येशील ना? नाही, म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत ना, त्यामुळे तुमच्या मदतीने काम लवकर होईल. हसत हसत मित्र निघून गेला. दुपारी लंचमध्ये ती डबी त्याच्या हाताला लागली. खमंग तिळाचा लाडू आणि तिच्या हातची मधुर जिभेवर रेंगाळणारी ती चव. त्याने लाडू खाल्ला आणि चिठ्ठी उघडली. ते नेहमीप्रमाणेच वळणदार अक्षर आणि नेहमीचीच सुरुवात, प्रिय. 8 दिवसापासून सुरू असलेला आपला अबोला आज संक्रांतीच्या निमित्ताने सोडावा म्हणते. आपले मीपणाचे वाद हे कदाचित आयुष्यभर न संपणारे आहेत. त्यात कधी तू बरोबर तर कधी मी. पण आता दरवेळेस हे ठरवणार कोण? हाच मोठा प्रश्न. मग त्यातून निर्माण होणारा हा अबोला फार त्रासदायक. खरं तर कोण चुकतं हे चूक करणाऱ्याला बरोबर माहिती असतं, पण आपला इगो ते मान्य करू देत नाही. मग हे दुरावणारं नातं. आयुष्याचा भरोसा नसताना त्यातले बरेच क्षण अनेक जोडप्यांचे असेच अबोलपणात हरवत असतील कदाचित. त्यासाठी आता एक नवीन खेळ आपण खेळत जाऊ. या छोट्याशा लाडूकडून आपण शिकू. भांडण झालं की ज्याची चूक आहे त्यांनी या डबीत लाडू बनवून द्यायचा. तुला लाडू येतो कारण तो सोप्पाही असतो, पण नातं गोड करण्याचं काम करतो असं तूच मागे म्हणाला होतास. आपला इगो लाडूच्या गोडव्यातून दुसऱ्याच्या मनात सोडायचा. परवाच्या भांडणात खरं तर मीच चुकले हे या लाडून मी कबूल करते. हा नवरोबा, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, आणि कधीतरी कडू झालो तरी संवाद हरवू नये म्हणून तरी नक्की गोड बोला. तुझीच. त्याने चिठ्ठी मिटली. लाडूचा गोडवा त्याला मनात उतरल्यासारखा वाटला आणि त्याच्याही लक्षात आलं, चूक काही फक्त तिची एकटीचीच नव्हती, आपल्या पुरुषी अहंकाराचीही होती. संध्याकाळी मित्रासोबत साडी घेताना मित्र म्हणाला, या बायका फार कठीण असतात रे. भांडतातही आणि स्वतःच रुसून बसतात, मग असा साडीचा दंड पडतो. त्याने मानेनेच हो म्हटलं, पण त्याला चिठ्ठीतून फक्त गोड लाडूवर नातं गोड करणारी आपली सौ दिसत होती. मित्र म्हणाला, तुला नको का रे साडी संक्रांत गोड करणारी? त्यावर हसत तो म्हणाला, नाही, आमची संक्रांत तिळगुळाच्या लाडवानेच गोड होते. मित्र म्हणाला, लकी आहेस बाबा. घरी येताच फ्रेश होऊन त्याने पटकन भाजून ठेवलेला तिळाचा लाडू करून परत डबीत ठेवला. ती ऑफिसमधून येताच तिच्या हातात डबी दिली. ती गालातल्या गालात हसली. दोघांचे इगो सोफ्यावर बसून सगळं बघत होते आणि म्हणत होते, शिट, यांना तिळगुळ लाडू भेटला. बहुतेक आपला आता या घरातलं महत्त्व कमी होणार. धन्यवाद.